नमस्कार मंडळी, सुंदर अशा दिवसांच्या सुंदर अशा शुभेच्छा सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, लवकरच शारदीय नवरात्र उत्सव चालू होतो आहे. 9 दिवस घटस्थापना आहे. घरोघरी आईसाहेबांचा जागर होणार आहे. तर घटस्थापना झालेल्या पहिल्या दिवसापासून आपण अखंड दिवा प्रज्वलित करतो. तर तो अखंड दिवा 9 दिवस आपण अगदी जीवापाड सांभाळतो. तो शांत होऊ नये किंवा त्याला हवा लागू नये. काजळी काढताना देखील खूप सांभाळून काढतो आपण. आणि ह्या इतक्या समस्यांना आता आपल्याला तोंड द्यावंच लागणार नाही आहे. कारण आपण घेऊन आलेलो आहोत एक असा दिवा, अखंड दिवा, जो दिवा एकदा प्रज्वलित केल्यानंतर कितीही हवा आली तरी शांत होणार नाही किंवा काजळी काढताना देखील आपल्याला टेन्शन येणार नाही. आणि एकदा त्यामध्ये तेल भरलं की ते 24 तासांपेक्षा जास्त वेळ आपला दिवा अखंड असा चालू राहणार आहे. किंवा आपण जरी कुठल्या सेवेला बसलो तरी हा अखंड दिवा एकदा तेल घालून चालू केला तरीही परत तेल घालायची गरज लागणार नाही. चला पाहूया तो कुठे उपलब्ध झालेला आहे. तर हा दिवा उपलब्ध झालेला आहे आपल्याला धाराशिवमधल्या शिवगुरू साडी सेंटर, जुना उपळा रोड, भाणूनगर येथे. त्यांचा मोबाईल नंबर देखील ह्यावरती आहे आणि अगदी रिझनेबल रेटमध्ये आपल्याला हा दिवा त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि रेट मी व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. तर ह्या दिव्याचं पॅकिंग देखील अगदी व्यवस्थित आलेलं आहे. असा बॉक्स येतो, त्यामध्ये हा दिवा आहे. नंतर दिव्याला एक आणखीन पितळाचं कोटिंग दिलेलं आहे आणि ग्लास आहे मोठा, म्हणजे काच आहे. त्या काचेला देखील थर्माकोलचं अगदी व्यवस्थित पॅकिंग करून दिलेलं आहे. आणि ह्या दिव्याला वात देखील भरपूर मोठी आहे. आणि जरी आपण एकदा दिवा घेतला आणि वात आपली संपत आली तरी ही वात देखील इथे उपलब्ध आहे बरं का. आणि हा दिवा ह्या पद्धतीने आपण सेट करायचा आहे. तुम्ही पाहताल अतिशय सुबक असा दिसतोच, पण हा दिवा काम देखील खूप छान करतो. कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी तो प्रज्वलित करून पाहिला आणि किती वेळ चालतोय त्यानंतर मी हा व्हिडिओ केलेला आहे. तर अगदी आपण गुरुचरित्राचं पारायण किंवा दुर्गा सप्तशती पारायण एरवी करत असतो ना, त्यावेळी देखील आपण हा अखंड दिवा प्रज्वलित करत असतो. त्यावेळी देखील ह्या दिव्याचं खूप आपल्याला म्हणजे कामी येणार आहे. आणि नवरात्रामध्येच म्हणून नाही, किंवा आपली दिवाळीची जी सेवा असते 8 दिवसांची, त्यावेळी देखील हा दिवा आपल्याला भरपूर कामी येणार आहे. ह्या पद्धतीचा दिवा आहे. त्याचं पितळाचं जे मटेरियल आहे ते खूप सुंदर आहे, जाडजूड आहे. त्यानंतर ह्याला 3 असे स्क्रू आहेत. हे स्क्रू काढल्यानंतर हा दिवा पूर्ण फोल्ड करता येतो आपल्याला आणि जसा ना तसा आपल्याला पॅक करून ठेवता येतो जेव्हा आपलं काम संपेल तेव्हा. आणि अगदी इझिली तो दिवा काजळी काढता येते आणि मूव होतो खालीवर. त्याची वात म्हणजे आपल्याला वात सरकवताना साध्या दिव्यांचा प्रॉब्लेम होत होता ना, तो आता होणार नाही आहे. आणि वातसुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध आहे बरं का. जरी आपल्याला वरचा काच ठेवायचा नसेल आणि फक्त हे कोटिंग ठेवायचं असेल ना, तरीही हा दिवा अगदी व्यवस्थित राहतो. कारण त्याला एक पितळाचं कोटिंग जे दिलेलं आहे त्यामुळे हा दिवा अगदी स्टेबल राहतो. आणि त्याचं जे खालचं जे प्लेट दिलेली आहे ती पण एकदम जाडजूड आहे. आणि ह्या पद्धतीचं ह्याचं ग्लासला आपल्याला त्यांनी पॅक करून दिलेलं आहे अगदी व्यवस्थित. आणि जरी आपल्याला ऑनलाईन मागवायचा असेल ना तरीही हा दिवा अगदी व्यवस्थित येऊ शकतो. कारण पॅकिंग खूप चांगलं आलेलं आहे. पॅकिंग पाहिल्यानंतरच मला खूप आवडलं होतं. कारण काचेच्या वस्तू थोड्याशा रिस्की राहतात ऑनलाईन मागवताना देखील. त्यामुळे हा दिवा मी घेतलेला आहे मागवून आणि मी स्वतः वापरला. माझी देवपूजा झाल्यानंतर 24 तासांपेक्षा जास्त वेळ त्यातलं तेल अगदी व्यवस्थित असं जळत गेलेलं आहे. शांतपणे हा दिवा जळलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ केलेला आहे. चला आपण पाहूयात आता दिवा प्रज्वलित मी कसा केला होता. तर अगोदर चौरंग घेतलं. चौरंगावर मी वस्त्र घालून घेतलं. त्यावर अष्टदल कमल काढलेलं आहे आपण तांदळाने आणि त्यावरती आपण दिवा स्थानपन्न करणार आहोत. आणि आपण नंतर त्यामध्ये तेल घालून पाहणार आहोत. तर तेल घालते वेळेस याला की नाही अगदी वाटीनं घातल्यानंतर मला त्याचा अंदाज आला की भरपूर तेल बसतं. जवळजवळ 200 ग्रॅमपर्यंत त्यामध्ये तेल बसलेलं आहे. हा दिवा तुम्ही तुपाचा देखील लावू शकता. 1 वाटी पूर्ण तेल घातलं, नंतर परत 1 वाटी मी तेल घातलेलं आहे. कारण एकदा भरला दिवा की तो भरपूर वेळ चालला
आणि अगदी शांतपणे चालला. मला तो दिव्याची काजळी देखील काढावी लागली नाही. कदाचित नवीन असेल त्यामुळे जसं जसं तो रुळेल तसं तसं काजळी येऊ शकते, पण जरी आली काजळी ना तरी काढायचं पण इतकं अवघड नाही आहे. फक्त त्याचा स्क्रू फिरवला की ती वात वरती येते आणि आपण अतिशय इझिली ती काजळी काढू शकतो. तुम्ही पाहताल अगदी शांत असा हा दिवा जळतो आहे. आणि मी अर्ध्या तासाने चेक करत होते की थोडासा भडबड होतो का किंवा तेल जास्त घातलं आहे म्हणून त्यामध्ये त्याची ज्योत जी आहे ना ती मोठी होते का, तर तसं झालेलं नाही आहे. अगदी शांत असा हा दिवा जळत गेलेला आहे आणि सुंदर असं आपलं अखंड दिव्याचं जे आपल्याला टेन्शन होतं ना की आपला अखंड दिवा व्यवस्थित राहावा म्हणून, तर ते टेन्शन आता आपल्याला गेलेलं आहे. तर चला आता आपण पटकन जो आपण नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती त्यांना कॉल करूया आणि हा दिवा ऑनलाईन देखील मागवू शकतो किंवा ऑफलाईन देखील आपण घेऊ शकतो. तर अगदी रिझनेबल रेटमध्ये अवेलेबल झालेला आहे बरं का हा दिवा. इथे मी सांगू इच्छिते की हे कोणतंही पेड प्रमोशन नाही आहे. ह्याचा मला स्वतः अनुभव आला त्यामुळे मी हा व्हिडिओ केलेला आहे. तर हे आहे त्यांचा ॲड्रेस, दुकानाचं नाव आणि त्यांचा फोन नंबर. आणि तुम्ही पाहताल अगदी 1-1.5 तासांनी सुद्धा मी पाहिल्यानंतर ह्या पद्धतीचा दिवा शांतपणे जळत होता आपला. आणि आपल्याला आता दिव्याचं टेन्शन राहिलेलं नाही आहे, त्यामुळे पटकन ह्या नंबरवर फोन करा आणि दिवा ऑफलाईन ऑनलाईन मागवून घ्या. चला आता आपण पाहूयात ह्या दिव्याची प्राईस किती आहे. तर ह्या दिव्याची प्राईस आहे 1350 रुपये. हो, अगदी रिझनेबल किमतीमध्ये हा दिवा आपल्याला अवेलेबल झालेला आहे. आणि जरी तुम्ही बाहेर गावावरून ऑर्डर करत असताल तर तुम्हाला तिथपर्यंत अगदी फास्ट डिलेवरी 24 तास 48 तासाच्या आत अवेलेबल होणार आहे. ती आपल्याकडे सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे पटकन फोन करा आणि हा दिवा ऑर्डर करा. त्यानंतर त्यांच्याकडे नाही 48 इंची समई आलेली आहे बरं का, मोठी. आपल्याला जर हवी असेल डेकोरेशनसाठी किंवा कोणतंही आता लग्न समारंभ पण सध्या चालू आहेत त्यासाठी, तर ही समई आपण ऑर्डर करू शकतो. त्याच नंबरवर फोन करा, तुम्हाला त्याची किंमत देखील कळेल. ही समई मला आवडल्यामुळं मी ही छोटीशी क्लिप घेतलेली आहे समईची. तर चला मग परत भेटू आता छान छान अशाच व्हिडिओमध्ये. आणि दिव्यासाठी ना फोन करायला विसरू नका, कारण हा दिवा खूप छान आहे आणि आपल्या नवरात्रामध्ये आपल्या मंदिराची शोभा वाढवणारा तर आहेच, पण आपलं टेन्शन घालवणारा आहे. चला तर मग परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.